90 लाख शेतकऱ्यांना मिळेल किसान सन्मान निधी. बुधवारी जमा होतील पीएम किसानचा 21वा हप्ता. किसान सन्मान योजनेमधून 2.5 लाख शेतकरी वगळले. योजनेच्या 20व्या हप्त्याच्या तुलनेत 21व्या हप्त्याचे लाभार्थी झाले कमी. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर 46,000 क्विंटल बियाणे. जळगाव जिल्ह्यातील 86,000 बाधितांवर 59 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव. ऑक्टोबरमध्ये 48,000 क्षेत्रावर झाले होते पिकाचे नुकसान. अकोला जिल्ह्यातील 1,34,000 शेतकऱ्यांना रब्बीची हेक्टरी 10,000 मदत बाकी. 3,56,000 शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर. छत्रपती संभाजीनगर जिल्हा अतिवृष्टीने हवालदिल. घोषित मदतीपासून 2.5 लाख शेतकरी अजूनही वंचित. पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात शेतकऱ्यांचे अनुदान रखडले. शेतकऱ्यांचा होतोय मनस्ताप. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दिला इशारा. ई केवायसी अभावी शेतकऱ्यांचे 38 कोटी रुपये प्रलंबित. 34,000 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार 50,000. किमान 1 एकराची अट. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम. महाराष्ट्रही गाठला. 7-12 उतरावेळी शेरे काळजीपूर्वक वाचावेत. जिल्हा अधिकाऱ्याचे परिपत्रक. कांदा पिकातून भांडवली खर्चही वसूल होत नसल्याने पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याचा शेतकऱ्याचा निर्णय. एकरी लाख रुपयापर्यंत खर्च, परंतु परतावा शून्य. शासनाने तातडीची मदत करावी, शेतकऱ्याची मागणी. भीमाशंकर साखर कारखान्याचे दररोज सरासरी 8,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप. थंडीची चाहूल लागताच बाजरीला वाढली मागणी. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किलोमागे 5 ते 7 रुपयांची दरवाढ. शेत रस्ते आणि वहिवाटींचा वाद कायमचा थांबणार. 7 दिवसात न्याय मिळेल. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर 46,000 क्विंटल हरभरा आणि गव्हाचे बियाणे. 80 लाखांची 370 क्विंटल सुपारी जप्त. शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टर आणि पॅटी कटरचा वापर, तरी मजूर दुर्लभ. कापणी आणि बांधणीसाठी एकरी 5,000चे दर. 17 नोव्हेंबर पासून धान मका नोंदणीला होणार सुरुवात. शेतकऱ्यांना दिलासा. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचे पीक उद्ध्वस्त. कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत. ब्रह्मपुरीत वाघ बिबट्यांचा वाढता वावर धोकादायक. वन्यजीवांची संख्या वाढली. गावच्या हद्दीत शिरकाव. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. वाढूसाठी बांधकाम नाही थांबणार. आता कृत्रिम वाढूंचे प्रकल्प जिल्ह्यात दुप्पट होणार. स्वस्त दरातही वाढू होणार उपलब्ध. वीज बिलावरचे नाव बदलता येणार. ऑनलाईन अर्ज चटकन मंजूर होणार. SMS द्वारे मिळेल माहिती. नवीन डिजिटल सेवेमुळे ग्राहकांच्या वेळेची होणार बचत. लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या थकीत करावर 50% मिळेल सवलत. मालमत्ता धारकांना दिलासा. रुई येथील शेतकरी मेथी अन कारल्यामुळे मालामाल. 10 गुंठ्यांमध्ये लाखांचा नफा. शेतकऱ्यांची हरभरा आणि गहू पिकाला पसंती. 3,000 हेक्टरवर पेरणी. शासकीय कापूस नोंदणीसाठी लागतोय 7-12. चक्रा मारून दुखू लागल्यात शेतकऱ्यांचा टाचा. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मुगाचे उत्पादन निम्म्यावर. शेती खरडून गेल्याने नुकसान. खरीपालाही बसला फटका. शेतकऱ्यांनो, प्रति थेंब अधिक पीक या योजनेचा फायदा घ्या. 90% पर्यंत अनुदान. हवामानाच्या गणितावर हापूस आंब्याचे भवितव्य. थंडीचा दिलासा, चांगल्या मोहराची प्रतीक्षा. पशुपालकांना कृषी दराने मिळणार वीज. उत्पादन खर्च होईल कमी. साखरेचा जगाच्या बाजारात उतरले दर. मग साखरेची निर्यात करणार कोण? केंद्राकडून महाराष्ट्राला 4.5 लाख टनांचा कोटा. गत हंगामातील 2 लाख टन कागदावरच. दिंडोरी तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा. द्राक्ष उत्पन्नात घट. द्राक्ष वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. येवला जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी मिळाले विशेष अनुदान. 302 कोटी 28 लाख 13 हजारांची मदत वर्ग. येवला जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी मिळाले विशेष अनुदान. 302 कोटी 28 लाख 13 हजारांची मदत वर्ग. नागरिकांच्या थांबतील अश्रुधारा. वन विभाग बांधेल बिबट्याचा निवारा. निवारा केंद्रासाठी 1 कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता. भाव कमी झाल्याने कासोड्यात मका उत्पादक रडकुंडीला. यंदाचा रब्बी हंगाम हरभऱ्याच्या झाडावर. सर्वाधिक लागवड हरभऱ्याची, तसेच मक्यानेही व्यापले 13,000 हेक्टर क्षेत्र. पुणे जिल्ह्यात रब्बीचा पेरा पिछाडीवर.
लांबलेल्या पावसाचा परिणाम आतापर्यंत 12.5 लाख हेक्टरवर पेरा. भाव पडल्यामुळे केळी उत्पादकांना 200 कोटींचा फटका. केळीचे घड तोडून जनावरांना खाऊ घालण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात भरीत वांग्यांचा अवकेत घट. पिकास पावसाचा फटका. कमाल शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई. अमरावती जिल्ह्यात संत्रा बागायतदारांची अडवणूक.